सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। अखेर सोन्याचे नवीन भाव या ठिकाणी जाहीर झाले आहेत। 5 मिनिटांपूर्वीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला मोठा निर्णय, ज्यामुळे संपूर्ण सराफ बाजारामध्ये आज सोमवार 2 फेब्रुवारी रोजी मार्केट उघडताच ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे। फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सोमवार 2 फेब्रुवारी रोजी सरकारने आता सोने चांदीवरून नवा नियम या ठिकाणी लागू केल्यामुळे सोन्या चांदीचे भावच पूर्णपणे बदलून गेलेत। आज सोमवार 2 फेब्रुवारी रोजी 18 कॅरेट सोन्याचे नवीन भाव काय जाहीर झालेत, 24 कॅरेटचे नवीन भाव या ठिकाणी काय आहेत आणि 22 कॅरेट ज्यापासून शुद्ध सोने बनवले जाते तर त्या सोन्याचे भाव जर तुम्ही बघितला तर तुम्हाला आनंदाचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। कारण की आज मोदी सरकारने फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या दिवशी एक असा मोठा निर्णय काल बजेटमध्ये या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला। त्यामुळे आज सोमवारी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी मार्केट उघडताच प्रचंड मोठी या ठिकाणी सोनाराच्या दुकानामध्ये गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। आनंदाचं लड्डू फोडणारं, तुम्हाला खुश करणारं नवीन भाव सोन्याचे या ठिकाणी सोमवारी मार्केट उघडताच आज या ठिकाणी जाहीर झाले आहेत। एक असा नवा नियम या ठिकाणी मोदी सरकारकडून लागू केलाय जो सोने चांदीवर आजपासून लागू होतोय आणि ज्यामुळे ग्राहक आनंदाने नाचू लागले आहेत। आज सोमवारी मार्केट उघडताच सराफ बाजारामध्ये अगदी एका तासामध्ये प्रचंड गर्दी सोनाराच्या दुकानामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। लोक गर्दी करू लागलेत कारण की आजचा सोन्याचा भाव अशा प्रमाणात या ठिकाणी खाली आलाय की जो तुम्ही ऐकून जर व्यवस्थित या ठिकाणी जर घेतला तर तुम्ही देखील व्हिडिओ सांगता क्षणी या ठिकाणी तुम्ही देखील बाजारामध्ये सोनं खरेदी करायला जाणार आहे। 15 दिवसापासून बाजारामध्ये सोनं चढत्या दराने विकलं जात होतं। दररोज हळूहळू सोनं वर जाताना दिसत होतं, पण 2 दिवसापासून सोन्यामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळाली। पण काल रविवारी बजेटच्या दिवशी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो आता निर्णय घेतला, जे काय घडलं ज्याचा तुम्ही देखील विचार केला नव्हता, त्यामुळे आज सोमवारी 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट जर सोन्याचे दर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर तुम्हाला एक वेगळाच मनामध्ये आता या ठिकाणी आनंद होणार आहे। त्याचं कारण म्हणजे केंद्र सरकारच्या बजेटमध्ये झालेल्या बैठकीमध्ये सोन्या चांदीचे भाव या ठिकाणी जे वाढत होते तर त्याला नियंत्रित आणण्यासाठी ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी मोदी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आल्याचं पाहायला मिळू लागलं आहे। त्यामुळे आज सोमवारी 2 फेब्रुवारी रोजी सकाळचे सोन्याचे भाव जे होते तर या ठिकाणी वेगळे दाखवत आहेत। इतिहासात पहिल्यांदा सोन्या चांदीच्या बाजारात सर्वात मोठी उलथापालथ या ठिकाणी मोदी सरकारने घेतलेल्या बजेटमध्ये निर्णयामुळे झाले असल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळेच आज सोमवार 18 कॅरेट सोन्याचे भाव नेमकं काय बदलून आलेत, 24 कॅरेट सोन्याचे भाव नेमकं काय आहेत आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी खुश होऊन राहाल। कारण की सोन्याचे भाव पहिल्यांदा या ठिकाणी एवढं खाली उतरलेत। आता या ठिकाणी जळगाव सराफा बाजार असेल, छत्रपती संभाजीनगरचा या ठिकाणी सराफ बाजार असेल, त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचा सराफ बाजार असेल, कोल्हापूर असेल, सोलापूरचा सराफ बाजार असेल, बीड जिल्ह्याचा सराफ बाजार असेल, तर या जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात सोनारांच्या दुकानामध्ये महिलांची आणि सोने खरेदीदारांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण की सोन्याचा चांदीचा भाव पूर्णपणे पलटी मारलाय। प्रत्येकाला वाटत होतं की सोन्याचे भाव आता वाढतच राहतील, ते कधीच कमी होणार नाही असं वाटत होतं, पण अचानक काल बजेट होतं आणि त्या बजेटमध्ये आता मोदी सरकारने एक असा नवा नियम या ठिकाणी सोने चांदी आटोक्यात आणण्यासाठी लागू केलाय, जाहीर केलाय आणि तो जाहीर केल्यामुळे आजपासून सोन्या चांदीचे भाव पूर्णपणे या ठिकाणी पलटी मारल्याचं पाहायला मिळालंय। हा सगळा भाव अचानक पलटी झाल्यामुळे बाजारात अचानक वातावरण या ठिकाणी वेगळंच निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आज सोमवार 2 फेब्रुवारी रोजी आता या ठिकाणी भाव नेमकं काय बदलून आलेत, ज्यामुळे आता या ठिकाणी दुकानं रात्रभर उघडी राहणार की काय अशी गंभीर परिस्थिती आता निर्माण झाल्या। कारण की ग्राहकांनी रांगा त्या ठिकाणी सोनारांच्या दुकानासमोर लावल्याचं पाहायला मिळालं। सोन्याचं जणू काय पाऊस पडतोय की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्या। त्यामुळे आज सोमवार 2 फेब्रुवारी रोजी सोन्याचे ताजे भाव नेमकं काय आहेत, आजचे 18 कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत, त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव नेमकं ताजा आज किती बदलून आलाय, तसेच चांदी नेमकं किती आता रुपयाने विकली जाऊ लागल्या, किती खाली पडल्या, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी 1 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे। आता बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला नुसतं आजचे ताजे भाव न सांगता नेमकं आता भाव नेमकं का बदलत आहेत, सोनं आता का खाली येऊ लागले आणि किती रुपयाचा बदल कालच्या आणि आजच्या दरामध्ये या ठिकाणी झाला आहे
ही तर व्यवस्थित तुम्हाला समजून सांगणारच आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे सोन्याचे भाव आता नेमकं का कमी झालेत. तुम्ही ते सोनं खरेदी करायला जर गेला तर सध्याला जर तुम्ही सोनं खरेदी करायला गेला आणि उद्या जर परत या ठिकाणी भाव जर याच्यापेक्षा कमी आले तर तुम्हाला कदाचित मोठा नुकसान आणि तोटा होऊ शकतो. म्हणजे हे जे सोन्याचे भाव आता कमी व्हायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे ते आता किती हजार रुपयांनी या ठिकाणी कमी होऊन राहील, किती दिवस सोन्याची घसरण अशीच राहणार आहे, नेमकं खरंच आता तुम्ही निर्णय घेऊ शकता का हे देखील या ठिकाणी आता जाणून घ्यावं लागेल. अन्यथा तुम्ही जर आज सोनं जर व्यवस्थित त्या ठिकाणी खरेदी केला आणि उद्या जर परत त्याच्यापेक्षा पण भाव जर कमी आले, खाली उतरले तर परत तुम्ही आता रडत बसाल. त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा. व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी सुरुवातीला आपण आज सोमवारी बाजार उघडताच त्या ठिकाणी 2 फेब्रुवारी रोजी 18 कॅरेट सोन्याचे नवीन दर या ठिकाणी मोदी सरकारने घेतलेल्या बजेटमध्ये निर्णयामुळे ताजे दर या ठिकाणी सोमवारसाठी काय बदलून आलेत, 24 कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत आणि 22 कॅरेट ज्यापासून दागिने बनवले जाते तर त्या 22 कॅरेट सोन्याचं ताजं भाव या ठिकाणी लगेच पाहतोय. त्यानंतर चांदी जर आपण पाहायला गेलं तर सुरुवातीला आपण चांदीच्या ताज्या दराने या ठिकाणी सुरुवात करणार आहोत, कारण की चांदी ही आजकालची नवीन काळातील सोनं या ठिकाणी बनल्या. कदाचित चांदी देखील पुढे चालून तोळ्यावर आणि ग्रॅमवर विकायला लागू शकते, पण तो मुद्दा सगळ्यात त्या ठिकाणी शेवटी घेतोय. आता 18 कॅरेट सोन्याचा ताजा भाव काय, 22 कॅरेट सोन्याचा ताजा भाव काय, अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सोन्याची ही घसरण नेमकं किती दिवस अशीच राहणार आहे आणि घसरण कशा पद्धतीने अशीच चालू होणार आहे. आता काल काय झालं, रविवार होता, बजेटचा दिवस होता आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं या ठिकाणी खूप वर गेलं होतं. त्यामुळे हे सोनं आटोक्यात आणण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यामध्ये एक मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय, सोनं कमी करण्याबद्दल. मध्यरात्री आता नेमकं मोदींनी काय काय या ठिकाणी मीटिंगमध्ये बोललेलं आहे, कशामुळे सोन्याच्या तेजीचा फुगा फुटणार, काल बजेटमध्ये नरेंद्र मोदी आता टीव्हीवरील नेमकं काय काय घोषणा या ठिकाणी त्यांनी दिल्या आहेत, याचा परिणाम सोन्या चांदीवर कसा होणार आहे, आज सोमवारी या ठिकाणी कसा परिणाम झाला आहे, पुढे जे नियम या ठिकाणी बदललेत त्याचा फायदा तुम्हाला कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे. आता सोनं ज्यांना तुम्हाला खरेदी करायचं आहे, आता ज्यांना या ठिकाणी फेब्रुवारी संपूर्ण महिन्यामध्ये किंवा पुढील काळासाठी लग्न सराईसाठी सोनं तुम्हाला खरेदी करायचं असेल, तुम्हाला गुंतवणूक करायचं असेल किंवा ज्यांना स्वतःसाठी सोनं खरेदी करायचं असेल, ज्यांना सध्याला सोनं विकायचं असेल तर त्यांनी नेमकं काय करायचं. तज्ज्ञ लोक या ठिकाणी आज काय म्हणाले आहेत, अचानक या ठिकाणी सोन्याच्या घसरणीमागचं अतिशय गोपित कारण या ठिकाणी काय सांगण्यात आलंय, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आता या व्हिडिओचा एक क्षणही तुम्ही अजिबात स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत बघायचं आहे, कारण की व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला आजचे सोमवारचे 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेटचे सोमवारचे भाव तुम्हाला व्यवस्थित सांगण्यास सुरुवात करत आहे. ते पाहून जर तुम्ही एवढंच पाहून व्हिडिओ बंद केला तर 100% तुमचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे, कारण की पुढची माहिती जी या व्हिडिओमध्ये सांगण्यात आल्या तर ती अतिशय महत्त्वाची सांगणार आहे. कारण की घसरण सोन्याची सध्याला सुरू झाल्या तर तुम्ही आज सोनं जर विकत घ्यायला गेलं तर कदाचित तुम्ही या ठिकाणी तोटा करून बसू शकता, कारण की आज जर सोनं घेतलं तर फायदाही कदाचित होऊ शकतो, परंतु उद्या जर परत ते सोनं उतरलं तर भयंकर नुकसान देखील होऊ शकतं. त्यामुळे व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक आता व्हिडिओ बघायचा आहे. सर्वात आधी आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज सोमवारी ताज्या भावांनी, म्हणजेच आज सोमवार 2 फेब्रुवारीला नेमकं ताजे भाव काय आहेत, 18 कॅरेट सोन्याचा दर काय, 22 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत, 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत हे तुम्हाला समजून या ठिकाणी सांगणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नेमकं सोनं घसरणीची कारणं काय आहेत, सोनं अचानक त्या ठिकाणी घसरण का सुरुवात झाल्या, याच्या मागचं कारण या ठिकाणी सध्याला समोर येते. काल बजेटमध्ये रविवारी नेमकं मोदी सरकारने काय निर्णय घेतलाय, मोदी सरकारच्या माध्यमातून काय नवे नियम लागू केलेत, हे नवीन नियम काय आहेत, कसं काय या ठिकाणी सोन्या चांदीच्या दरावर याचा परिणाम झाला. सोमवार मार्केट आज उघडताच लोकांची गर्दी सोन्याच्या दुकानामध्ये इतकी प्रचंड या ठिकाणी का झालेली आहे, आगामी काळात नेमकं सोन्याची घसरण अशी चालू राहणार आहे का, आपल्यासाठी संधी नेमकं आहे का, नेमकं हे मोठं संकट हे देखील आता कशा पद्धतीने असणार आहे. आता आपण पहिल्यांदा ताजे भाव पाहूया. बघा, चांदीपासून या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. सर्वांनी लक्ष द्या, आज सोमवारी 1 ग्रॅम चांदीचा दर जर या ठिकाणी पाहायला गेला तर 290 रुपये, 10 ग्रॅम चांदीचा दर जर पाहायला गेला त्या ठिकाणी 2997 रुपयांच्या आसपास आहे. 100 ग्रॅम चांदीचा दर जर पाहायला गेला तर 29,000च्या आसपास आहे.
त्यानंतर आता जर 1 किलो चांदीचा विचार केला तर 2,90,000 रुपयांच्या आसपास चांदी आता पोहोचलेली आहे। आता तुम्ही म्हणाल की 3 लाखांच्या वर गेलेली चांदी, मग त्या ठिकाणी सोनं पण याच्यापेक्षा मागलंच असेल, परंतु लक्षात घ्यावा 2 दिवसापूर्वी चांदी 4,25,000 रुपयांच्या आसपास चांदी होती। आज जर चांदीचा रेट पाहायला गेला 2,90,000 रुपयांच्या आतमध्ये आता दर पाहायला मिळतोय। तुम्ही जर विचार केला तर 2 दिवसामध्ये चांदीने 1,35,000 रुपयांची घसरण आता चांदीमध्ये दिसून आल्याचं पाहायला मिळालं। घसरण ही थोडीशी अजिबात नाही आहे, कारण 1 लाखांच्या पुढे चांदी 2 दिवसात कमी होणं म्हणजे खरंच ऐतिहासिक प्रकारे मोठी उलाढाल असं म्हणायला हरकत नाही। हा झाला चांदीचा विषय। आता सोन्याचा आजचा सोमवारसाठी 18 कॅरेटचा दर काय, 22 कॅरेटचा दर काय, 24 कॅरेटचा दर तुम्हाला लगेच सांगणार आहे। परंतु आता सध्याला जर मार्केटमध्ये जर बदल पाहायला गेला तर यामागे एक अतिशय धक्कादायक आणि गुपित कारण आहे। चीनमधून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली, जिच्यामुळे संपूर्ण जागतिक बाजारपेठात आज सोमवारी सोनं उलट फिरलं असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। तसेच भारत सरकारने देखील एक नवे सोनं धोरण या ठिकाणी आता लागू केलंय, जे सोनं आटोक्यात आणण्यासाठी जाहीर केलंय, ज्यामुळे सोन्याचे दर आता घसरल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 15 दिवसात जर विचार केला तर सोनं हद्दीच्या बाहेर पलीकडे या ठिकाणी वाढलेलं होतं, म्हणून लोक सोनं खरेदी करण्याकडे दुर्लक्ष करत होते। लोकांना वाटायचं सोनं काय आपल्या आवाक्यात राहिलं नाही, ज्याच्यामुळे काही लोकांनी आता बातम्या पाहण्यासाठी सोडून दिलं होतं। पण आज अचानक या ठिकाणी जे निर्णय मोदी साहेबांनी बजेटमध्ये घेतलेत, जे अचानक निर्णय घेतलेत, काल बजेटमध्ये रविवारी जे मोदी सरकारने निर्णय घेतला, नवा नियम लागू केला, त्या निर्णयामुळे सोन्याच्या किमतीमध्ये आता प्रचंड या ठिकाणी बदल झालेत। पूर्णपणे सोन्याच्या किमती बदललेत। मग आज बाजार उघडताच 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे भाव पूर्णपणे बदलून काय गेलेत, त्यामुळे आता सोन्याची मागणी देखील आता वाढल्या। आणि लक्षात ठेवा या ठिकाणी काय होतं, सोन्याची मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला तर या वस्तूंचा भाव वाढत असतो। मग ते सोनं असू द्या किंवा एखादा दगड असू द्या, कुठलीही गोष्ट तिची जर मागणी या ठिकाणी फार वाढली आणि पुरवठा या ठिकाणी कमी झाला की तिचा भाव वाढत असतो। आणि मग खरं तर हा सोन्याचा फुगवटा तयार झाला होता, आकाशामुळे या ठिकाणी झाला होता, तर त्याच्या मागे असे मोठे इन्व्हेस्टर लपलेले होते, असे या ठिकाणी गुंतवणूकदार त्याच्यावर होते। अशा प्रकारची पडताळणी झाली। त्या पडताळणीमध्ये सोन्या चांदीच्या भावामागचे या ठिकाणी वाढण्यामागचे खरे कारण लक्षात आलंय, आणि ज्यामुळे आता एक कारण रद्द करण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून या ठिकाणी काही नियम लागू केलेत, आणि यामुळे सोन्या चांदीचा भाव जो आहे तर तो आज सोमवारी पूर्णपणे या ठिकाणी बदलल्याचं पाहायला मिळतंय। मग आता ते कारण नेमकं काय होतं इतक्या डिटेल्समध्ये तुम्हाला जाण्याची गरज नाही, पण अगदी पुढील 30 सेकंदाच्या आतमध्ये हे जर कारण तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला सोना चांदीमध्ये इथून पुढे घेताना कोणतंही नुकसान होणार नाही। आता बरेचसे लोक जे आता बाजारपेठेमध्ये जात आहेत, जे काय भाव आहेत ते समजून घेत आहेत आणि सोनं घेत आहेत, पण खरंच की कारण जर लक्षात आलं तर सोन्या चांदीचं तुमचं घेताना खरेदी करताना अजिबात नुकसान होणार नाही। तर यामागची कारणे आपण लगेच पाहणार आहोत, परंतु तुम्ही हे विसरू नका की आज सोमवारी 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याचे भाव पूर्णपणे पलटी मारलेत। त्याचं कारण म्हणजे काल बजेटमध्ये रविवारी मोदी सरकारने असा नियम लावलाय आणि एक निर्णय सुद्धा या ठिकाणी घेतलाय, त्यामुळे सोन्या चांदीचे भाव आज सोमवारी पूर्णपणे पलटी मारल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। मग हे दर आजचे ताजे काय आहेत ते आपण पाहूया, परंतु सोन्यामागचे दर मागील आठवड्यापासून वाढण्यामागचं या ठिकाणी कारण काय ते समोर आलंय, ते म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी या ठिकाणी खूप वाढल्या। बऱ्याच ठिकाणी वाद सुरू होते, बऱ्याच देशामध्ये वाद सुरू होते, बऱ्याचशा देशामध्ये अंतर्गत तणाव या ठिकाणी निर्माण झाला होता। अमेरिकेचा डॉलर मजबूत झाला होता, भारतीय रुपया कमजोर झाला होता। हे झालं आंतरराष्ट्रीय याचं कारण, हा फारसा प्रभाव या ठिकाणी पडला असं लोकांना वाटत होतं। पण झालं असं की देशांतर्गत काही लोकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी या ठिकाणी टनाने त्या ठिकाणी खरेदी करायला सुरुवात केली होती। दिवाळीच्या वेळेस खरेदी झाली होती, त्यानंतर डिसेंबरमध्ये देखील प्रचंड प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी या ठिकाणी झालेली होती। ती साधी सोपी नव्हती, तर टनाने सोनं खरेदी केलं जात होतं। भाव वाढता वाढता सोन्याचा 1,80,000 रुपयांचा टप्पा देखील पार पडला होता। पण हा खेळ मार्केटनं आपलं खरं करेक्शन या ठिकाणी आता मार्केटनं स्वतःला साफ करण्यासाठी वेगळा डाव टाकला असं म्हणायला हरकत नाही, कारण की मार्केट हे वेळोवेळी करेक्शन करतच असतं। कारण की बऱ्याच वेळा काय होतं की आता आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली
तर या ठिकाणी लक्षात आल्यावर करेक्ट या ठिकाणी होतच असतं. नक्की तेच झाले असं म्हणायला हरकत नाही. आता चांदीच्या भावाने या ठिकाणी आपण पहिल्यांदा सुरुवात केल्याचं पाहायला तुम्ही सुद्धा बघितलंय. सोमवारी काय ठरवण्यात आले, सोन्याचे दर काय आहेत. आपण सुरुवातीला 18 कॅरेट सोन्याचा भाव, त्यानंतर लगेचच ज्यापासून दागिने बनवले जाते तर त्या 22 कॅरेट सोन्याचा भाव, त्यानंतर 24 कॅरेट सोन्याचा ताजा भाव नेमका आज सोमवारी काय ठरवण्यात आलाय आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये संपूर्ण सोन्याचे रेट जे आहेत तर ते काय ठरवण्यात येणार आहेत आणि फेब्रुवारी महिन्याचे सोन्याचे रेट कशा पद्धतीने उलटे फिरणार आहेत. नवीन निर्णय या ठिकाणी कोणता झाल्याचं बघायला मिळतंय. आता सुरुवात करत आहोत. सोमवारी 18 कॅरेट सोन्याचा भाव या ठिकाणी ताजा दर काय. 18 कॅरेट सोनं जर बघायला गेलं तर 1 ग्रॅमसाठी 12,064 रुपये. 18 कॅरेट जर 10 ग्रॅम सोन्याचा दर बघायला गेलं तोळ्याला तर 18 कॅरेटचा हिशोब केला 1,20,000 रुपये या ठिकाणी आता लागू शकतो. 18 कॅरेट एका तोळ्याला सोन्याचा दर असणार आहे. तर याच्यामध्ये किती फरक पडला तर सर्वसाधारणपणे हिशोब केला तर 18 कॅरेट सोन्याचा जवळपास 9,000 रुपयांचा फरक या ठिकाणी आज पडल्याचं पाहायला मिळतंय. मग आता 22 कॅरेट सोन्याचा हिशोब केला तर 15,187 प्रति ग्रॅमनं विकलं जातंय. त्यानंतर 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅमचा विचार केला 1,51,000 रुपयांच्या आसपास आहे. म्हणजे या ठिकाणी कालचा जर हिशोब केला तर कालच्या दरामध्ये 22 कॅरेट सोन्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 5 ते 7,000 रुपयांची आता घसरण पाहायला मिळते. आता राहिला प्रश्न 24 कॅरेटचा 1 तोळ्याचा. आता 1,65,000 रुपये जर त्या ठिकाणी 24 कॅरेटचा 1 ग्रॅमचा विचार केला तर 1,650 रुपये. अशा प्रकारे सोन्याचे ताजे दर आता पाहायला मिळतंय. तुम्हाला अशाच प्रकारचे सोन्याविषयी नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.